सविस्तर सांगा थोडक्यात. ओबीसी राजकीय आघाडी आणि त्यांच्यासोबत आलेले पक्ष आम्ही सगळ्यांनी ही 2024ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो मुख्यतः ओबीसींचं जे गेलेलं आरक्षण आहे मराठ्यांच्या खिशात ते गेलेलं आरक्षण ओबीसींना परत मिळवून देणे आणि जातनिहाय जनगणना करणे, त्यानंतर संविधान बचाव, त्यानंतर स्वामीनाथन आयोग जो आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचा अहवाल अंमलबजावणी करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगार विरोधी कायदे जे झालेले आहेत या देशामध्ये गेल्या 10 वर्षात ते सर्व कामगार विरोधी कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पुरोगामी आणि क्रांतिकारक कायदे करणे, अशा सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही 2024ची लोकसभा निवडणूक युतीच्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहोत. पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. जे राखीव मतदारसंघ आहेत दलितांचे, आदिवासींचे, ते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जे प्रस्थापित आज अगदी अजून तिसरी यादी आमची यायची आहे, आज दुसरी यादी तुमच्याकडे दिलेली आहे, तर त्याप्रमाणे आम्ही उमेदवार उभे करतोय. जसं मतदारसंघाच्या निवडणुकांचं डिक्लेरेशन होईल तसं आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. तर तिसरी यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. धन्यवाद. आम्ही महाराष्ट्रामध्ये 2024च्या होऊ घातलेल्या लोकसभेला समोर जात असताना जी महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहिली, जी प्रस्थापित ज्यांनी आजपर्यंत सत्ता भोगली देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर ते आमच्यापेक्षा मागास राहिले, त्या देशाचं वातावरण खराब करायचा प्रयत्न केला आणि एका घरात 2-2, 3-3 पक्ष झाले म्हणून त्यांना विरोध ती बहुजन आघाडी, आमची ओबीसी बहुजन आघाडी स्थापना करून आम्ही रिपब्लिकन बहुजनसह पक्षासह आणि इतर लोकांसह आम्ही समोर इलेक्शनला जात असताना लोकांच्या शेतकऱ्याच्या समस्या असतील किंवा बेरोजगारी असेल, या देशातल्या शेतकऱ्यांना किंवा अनेक लोकांना फसवलेल्या ह्या सध्याच्या सरकारनं आणि विरोधी पक्ष तिथं विरोधी पक्ष नसल्यासारखं आहे. विरोधी पक्षानं आपली भूमिका व्यवस्थित मांडली असती तर ह्या लोकांना फसवण्यासाठी वेळ मिळाला नसता कदाचित. मग केंद्रामध्ये BJPचं सरकार असो की इथं महाराष्ट्रात आता BJPचं सरकार असो, त्यांनी देशातल्या लोकांची, तमाम युवकांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. खरं पाहिलं तर ह्यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करायला पाहिजे युवकांनी भारतातल्या, ते केलेले नाहीत आणि ते करावेत. इथून पुढे सुद्धा आम्ही सगळ्या भारतीय बेरोजगाराच्या सोबत आहोत, भारतीय युवकाच्या सोबत आहोत आम्ही, आणि युवकानं देशाची जबाबदारी स्वीकारावी आणि अशा तडीपार लोकांना तडीपार करण्यासाठी आमच्या ओबीसी आघाडीला सपोर्ट करावा, हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी लोक एकत्र येऊन 48 जागा लढवतात, ही आजची मोठी बातमी. काय वाटतं तुमच्या यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे का? काय वाटतं त्याबाबत? ते आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानात दिसणार आहे. मतदारांना काय आव्हान कराल? ओबीसी समाजाला, मला इतर घटक पक्षांना काय आव्हान कराल? ओबीसी, SC, ST, अल्पसंख्याक आणि महिला यांना विनंती आहे की तुम्ही आता देशामध्ये सत्ता परिवर्तनाची गरज आहे आणि तुम्ही सगळ्या मागासवर्गीयांना, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना स्त्री शूद्र अतिशूद्र म्हणतात, त्यांना मतदान करावं अशी विनंती आम्ही करत आहोत. लोकसभेची निवडणूक येते, टप्प्यावरती भाजप देखील लढतं आहे, शिवसेना देखील, सगळी तुम्ही भेळ झाली आता तुम्ही सांगितलं, त्याप्रमाणे काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कौल कोणाचा असेल? या निवडणुकीमध्ये बदल निश्चित होणार. लोक कंटाळेत. आता रोख्यांचा निवडणूक घोटाळा आला, भ्रष्टाचार तुम्ही पाहिलात, तर ही निवडणूक सामाजिक जो भ्रष्टाचार आहे, म्हणजे गरिबांना, मागासवर्गीयांना न्याय नाकारणं, त्याच्यावर होणार. धन्यवाद. आजची जी पत्रकार परिषद झाली फार महत्त्वाची पत्रकार परिषद होती, कारण आता या देशामध्ये न्याय उरलेला नाही आहे आणि बहुजन समाजावर एक मोठा आघात झाला आहे. ओबीसी लोकांवर अन्याय होत आहे आज आणि ओबीसी लोकांना कुठे संधीसुद्धा दिली जात नाही आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की यावेळेला आपण स्वतः पुढे जाऊन नेतृत्व हातात घेतलं पाहिजे, म्हणून आम्ही ही आघाडी तयार केली. मतदारांना, ओबीसी असतील, अनेक घटक असतील, त्यांना काय आव्हान कराल? येणाऱ्या निवडणुकीबाबत ओबीसी घटकाला देखील आणि इतर घटकांना देखील काय आव्हान कराल?
ओबीसी घटकाला नाही तर मतदारांना आम्हाला एक आवाहन करावं लागेल की हा जो आपल्या हिताचा तो निर्णय आहे आणि आपल्या या मताला फार किंमत आहे. त्यामुळे आपण कोणत्याही पुढचा विचार न करायला जे प्रस्थापित लोकांना बाजूला करून विस्थापित लोकांना प्राधान्य द्यावा हे आम्ही आवाहन करणार आहोत आणि मतदान लोक करतील असं मला वाटतं. धन्यवाद.